बेदम मार दिल्यानंतर अरबाज पटेलने केला निक्की तांबोळीला प्रपोज। तर मित्रांनो, बिग बॉस फेम अरबाज आणि निक्की तांबोळीचं काय मिसकन्सेप्शन चालू आहे आणि बिग बॉसच्या इतक्या दिवसानंतर का बरं अरबाजने निक्कीला अचानक सोशल मीडिया समोर प्रपोज केलेला आहे, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की बिग बॉस मराठी हे संपून 2 महिने झालेले आहेत आणि 2 महिन्यापासून अरबाज आणि निक्की हे रिलेशनशिप मध्ये होते, पण कधीच दोघांनी एकमेकाला प्रपोज केलं नव्हतं किंवा सांगितलं नव्हतं की आम्ही दोघे कपल आहोत। तर मित्रांनो, काही दिवसाआधी एक इन्सिडेंट झाला की एक सॉन्गची शूटिंग चालू होती आणि त्या शूटिंग मध्ये एक असा रोल होता ज्यामध्ये अरबाजला निक्कीला मारायचं होतं। तर ही शूटिंग एक हॉटेलमध्ये चालू होती आणि तिथं असणाऱ्या टुरिस्टनी त्यांनी बघितलं की कसं अरबाज पटेल हा निक्की तांबोळीला मारतोय आणि तेव्हापासून एक न्यूज सगळीकडे पांगू लागली की अरबाजने निक्कीवर हॉटेलमध्ये हात उचलला। तर मित्रांनो, जे कॅमेरे होते ते कदाचित ते जे प्रेक्षक असतील, ते जे टुरिस्ट असतील त्यांना दिसलं नाही आणि त्याचमुळे ही न्यूज सगळीकडे पांगत होती आणि त्याच्यावर पांघरून घालण्यासाठी अरबाज पटेलने आता सगळीकडे सांगत नाही सुटला की मी असं काही केलेलं नाहीये। त्यांनी डायरेक्टली सोशल मीडिया समोर एक चॅनलला इंटरव्ह्यू दिला आणि त्या इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी डायरेक्ट निक्की तांबोळीला प्रपोज केलेला आहे व तो बिग बॉसचे जे बाकी कंटेस्टंट आहेत त्या बाबतीत पण तो बोललेला आहे की कोणासोबत त्यांची बॉन्डिंग चालू आहे, कोणासोबत नाही आणि कोणासोबत त्यांचं बोलणं चालू आहे आणि कोणासोबत त्यांचे अजूनही भांडणं चालू आहे। त्या बाबतीत दोस्तांनो, निक्की तांबोळी ही डायरेक्टली बोलली की वैभव आणि आमचा काहीच कॉन्टॅक्ट नाही, जसं आमची बॉन्डिंग बिग बॉसच्या घरात होती तशी आता राहिलेली नाही। त्यानंतर जेव्हा अरबाज आणि निक्कीला सूरज चव्हाण बद्दल आणि अंकिता बद्दल विचारलं गेलं त्यावेळेस निक्की बोलली की मला अंकिता सोबत कोणत्याच प्रकारचा कॉन्टॅक्ट ठेवायचा नाहीये कारण की ती 1 नंबरची कुचकी मुलगी आहे। त्यानंतर सूरजवर प्रश्न केला की सूरजला सगळे भेटायला गेले पण तुम्ही का बरं भेटायला नाही गेले, त्यावेळी अरबाज आणि निक्की बोलले की आम्हाला सगळ्यांसमोर इश्यू करायचं नाहीये की आम्ही त्याला भेटायला गेलो आणि कोणाची सिंपती घ्यायची नाहीये। सगळं जेव्हा मॅटर सॉल्व्ह होईल, सूरज एकदम निवांत होईल, त्यावेळेस आम्ही सूरज चव्हाणला भेटायला जाणार आहोत। हालाकी आम्ही घनश्यामला भेटलेलो आहेत आणि आम्ही खूप मस्ती केलेली आहे। त्यावर मित्रांनो, अरबाज पटेलने हे साफ करून टाकलेलं आहे की त्यांनी आता सगळ्यांसमोर निक्कीला प्रपोज करून हे दाखवलेलं आहे की त्यांच्यात कोणत्याच वादाला सुरुवात झालेली नाहीये। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं अरबाज आणि निक्कीचं हे जे नवीन रिलेशन चालू झालेलं आहे हे किती दिवस टिकेल? बिग बॉसचे जेवढे 3 महिने असते तेवढे 3 महिने टिकेन की नाही, तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।